मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 23 जूनचा दिवस होता, फर्स्ट डे ऑफ दिस वीक, मंडेचा दिवस. सो सॅटर्डे आणि संडेच्या सुट्टीनंतर मार्केटमध्ये सगळ्यांना असं वाटत होतं की फ्रायडेला जो अटॅक केला यूएसने इराणवरती, तर खूप मोठा गॅपडाऊन ओपन होईल आणि मार्केटमध्ये खूप मोठा डाऊनफॉल येईल. ठीक आहे, बट असं काही घडताना दिसलं का? मार्केटने त्याला कसं रिॲक्ट केलं आणि ज्या विकली अनालिसिसमध्ये ज्या लेवल्स आपण सांगितल्या होत्या, ज्या लेवल्स प्रेडिक्ट केल्या होत्या, त्या लेवल्सना मार्केटने रिस्पेक्ट केलं की नाही केलं? आपण काही ट्रेड्स जे डेली बेसिसला मी माझे पर्सनल ट्रेड्स जस्ट फॉर नॉलेज अँड एज्युकेशन पर्पज टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो, ते शेअर केलेले जे ट्रेड्स आहेत ते प्रॉफिटेबल होते की एसएल हिट झाले की टार्गेट हिट झाले, ह्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत ह्या आजच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. चला तर फ्रेंड्स, मी पुढे तुम्हाला ना चार्टवरती एक्झॅक्ट समजून सांगतो, जे तुम्हाला समजायला जास्त इझी होईल. तर फ्रेंड्स, आपण बघू शकतो इथे आपला फर्स्ट आपण निफ्टीच्या चार्टपासून सुरुवात करूया. तर निफ्टीच्या चार्टमध्ये आपण बघत असाल की 24,888 ही सपोर्टसाठी आणि 25,222 ही रेजिस्टन्स लेवल आपण सांगितली होती की ह्या रेंजमध्ये साधारणतः निफ्टी ह्या वीकमध्ये ट्रेड करू शकते. आणि पर्टिक्युलरली आजच्या दिवसाचं म्हटलात मंडेच्या दिवसासाठी तर 25,111 आणि डाऊन साईडला लेवल तीच होती 24,888 आणि अप्पर साईडला 25,111. येस, एक्झॅक्टली ही लेवल सांगण्यात आली होती. तर मार्केटने जर तुम्ही बघत असाल तर निफ्टीने अक्षरशः त्याच रेंजमध्ये तुम्ही बघताय एकदम म्हणजे स्मार्ट मूव. आणि इनफॅक्ट आजच्या दिवसाची मी म्हणेल, कारण आज मार्केट बोथ वेज दोन्ही साईडला चाललं. कारण बरेचसे लोक मला नेहमी हेच म्हणतात की सर तुम्ही दोन्ही साईडचे ट्रेड्स देतात, दोन्ही साईडचे ट्रेड्स देऊन काय फायदा, कोणतं ना कोणतं एक तर चालणारच आहे. बट आजच्या दिवशी खरंच समजेल मित्रांनो की मार्केट, मी नेहमी जसं म्हणतो की स्टॉक मार्केट ही एक दुधारी तलवार आहे. आज आपल्याला डाऊन साईड म्हणजे पुट साईडच्या ट्रेडमध्ये पण 50 पॉईंट्स अचीव करता आलेत बँक निफ्टीच्या, आणि कॉल साईडला पण म्हणजे अप साईडला पण आपल्याला 100 पॉईंट्स अचीव करता आलेत. तर हा तर निफ्टीचा चार्ट होता फ्रेंड्स, आणि इथे मी दाखवून पण दिला आहे की ह्या रेंजमध्ये साधारणतः मार्केट असू शकते ह्या वीकमध्ये. तर बघूया मार्केट त्या लेवल्सला रिस्पेक्ट करतं की नाही. आणि निफ्टीची उद्याची लेवल जर म्हणाल फ्रेंड्स तर पर्टिक्युलरली 24,924 ही रेंज मी आत्ताच सांगतो, कारण आज तिथे निफ्टीने तिकडनंच एक अपसाईड मोमेंटम पिक केलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला इथे ट्रेंड लाईनने पण ड्रॉ करून दाखवतो. एक ब्लॅक कलरची ट्रेंड लाईन मी इथे 24,924ला ठीक आहे प्लॉट करून ठेवतो, जेणेकरून आपल्याला उद्याच्या दिवसात समजायला इझी पडेल की हीच ती रेंज होती. ठीक आहे, आणि अप साईडला 25,075 ही रेंज असणार आहे. ती पण मी ट्रेंड लाईननी इथे प्लॉट करून ठेवतो, जेणेकरून ती लेवलसुद्धा उद्याच्या दिवसात आपल्याला समजायला इझी पडेल. ऑलराईट, वेट, ट्रेंड लाईन आली नाही आहे, प्लॉट कशी होणार? हां, आता होईल. येस, ठीक आहे फ्रेंड्स. सो म्हणजे चार्ट के अंदर चार्ट असं ते झाले, सपोर्ट लाइन आणि रेजिस्टेंस लाइन के अंदर, और कल के दिन का पर्टिकुलर मैंने ट्रेंड लाइन्स डिप्लॉय करके रखा है. तर आजच्या दिवसाचा आता आपण चार्ट बघूया निफ्टी बँकचा फ्रेंड्स. आणि आजच्या दिवसाची खरी शो स्टॉपर होती निफ्टी बँक, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही मूव्स कॅप्चर करता आलेले आहेत, पुट साईडला सुद्धा आणि कॉल साईडला सुद्धा. ऑलराईट, सो पुट साईडला 55,800चा 930च्या अप्रॉक्सिमेट आसपास मी आपल्या टेलिग्राम चॅनलला माझा पर्सनल ट्रेड शेअर केला होता, जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज. तर त्याच्यामध्ये आपल्याला विदिन हार्डली 10 मिनिट्स आपल्याला 50 पॉईंट्स अचीव करता आले. आपलं टार्गेट हिट झालं होतं, त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी साधारणतः मार्केटकडे पाहिलं नाही. बट मी तुम्हाला दाखवतो इथे फ्रेंड्स, एक सेकंड. हे बघा, हा 55,800चा आपला होता. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 930च्या आसपास दिलं होतं आणि त्याच कॅन्डलमध्ये आपल्याला त्याचा टार्गेट अचीव झाला होता. आणि सेकंड टार्गेट आपला अचीव झाला फ्रेंड्स 56,000चा कॉल, जो मी 375च्या आसपास समवेअर इथे ह्या एकाच कॅन्डलमध्ये त्याचे टार्गेट हिट झालेत. ठीक आहे, ही जी बिग बुल ग्रीन कॅन्डल आपल्याला दिसते, ठीक आहे, जिथे मी सर्कल करून दाखवलंय. ऑलराईट, सर
अप्रॉक्सिमेटली 130च्या आसपास आपला तो ट्रेड हिट झाला ह्या एकाच कॅन्डलमध्ये, कारण हिचा हाय 475चा आहे आणि हिचा लो 316चा होता आणि कॉल मी सांगितला होता बाय अबोव 375. फर्स्ट टार्गेट 425, सेकंड टार्गेट 475. सो दोन्ही टार्गेट इथे अचीव झाले होते आपले. ऑलराईट. सो मी नेहमी म्हणतो फ्रेंड्स स्टॉक मार्केटमध्ये की स्टॉक मार्केट ही एक दुधारी तलवार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, ही एक दुधारी तलवार आहे ज्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. ह्या ज्या लेवल्स मी सांगतो, जे ट्रेड्स मी माझे पर्सनल लेवलला घेतो आणि तुमच्याशी शेअर करतो जस्ट फॉर नॉलेज पर्पज, हे ट्रेड्स मी कशी घेऊ शकतो, ह्या लेवल्स मला कशा कळतात, मार्केट असं रिॲक्ट करेल हे पहिला आधीच मी कसं डिफाईन करू शकतो, ह्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्या फ्रेंड्स. स्टडी करा, ॲनालिसिस करा. ठीक आहे. स्टॉक मार्केट हे दैनंदिन जीवनात जे आपण जगतो, वागतो, ज्या काही गोष्टी विचार करतो, अनुभवतो, अशाच गोष्टींनी एक बनलेलं, म्हणजे आपल्या ज्या गोष्टी सभोवताली आपल्या आसपास आपल्या वातावरणात आहेत त्याच गोष्टी शेवटी स्टॉक मार्केट आहे. स्टॉक मार्केट म्हणजे कोणत्याही वेगळ्या प्रकारचं रॉकेट सायन्स नाही आहे. तर स्टॉक मार्केटला शिका, फायनान्शियल लिटरेट व्हा, तुमचे फायनान्शियल टार्गेट्स अचीव करा. ठीक आहे फ्रेंड्स. दुसरं कोणतीही गोष्ट कामाला येणार नाही, कोणावरही डिपेंडंट राहू नका, सेल्फ डिपेंडंट व्हा आणि स्टॉक मार्केटला शिका. स्टॉक मार्केटमध्ये वास्ट नॉलेज, वास्ट मनी आहे. भरपूर तुमचे जे पण काही टार्गेट्स असतील आयुष्यामध्ये ते सगळे स्टॉक मार्केटचं नॉलेज घेऊन तुम्ही कंप्लीट करू शकता. ठीक आहे फ्रेंड्स. आणि दुसरी एक गोष्ट मला अजून एक तुम्हाला सांगायची आहे की मित्रांनो, तुम्ही लाईक्स कमी देताय, कॉमेंट नाही करत आहात. जर तुमच्या नॉलेजमध्ये काही भर पडत असेल, तुम्ही जर प्रॉफिटेबल होत असाल माझे ट्रेड्स बघून किंवा व्हिडिओज बघून, तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहायला नक्कीच विसरू नका. ठीक आहे फ्रेंड्स. तर भेटूया पुन्हा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.